नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 6 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत माउंट अबू या ठिकाणाचे नवीन नाव आता काय ठरलेले आहे. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे नुकतेच नामांतर करण्यात आलेले आहे. त्याचे नवीन नाव काय आहे? तसेच डिजिलॉकरसाठी भारताने नुकताच एका देशासोबत करार केलेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. HPV लस कोणत्या आजाराविरुद्ध आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गर्भाशय मुखाचा कर्करोग. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 6 मार्च. 6 मार्च 2001 महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. याचे पहिले अध्यक्ष होते अरविंद सावंत. 2024 मधील याचे अध्यक्ष होते के तातेड, तर सध्या याचे अध्यक्ष आहेत AM बादर. 6 मार्च 2005 देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र याला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शरद पवार, पर्याय क्रमांक 2 अजित पवार, पर्याय क्रमांक 3 देवेंद्र फडणवीस, पर्याय क्रमांक 4 एकनाथ शिंदे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजित पवार. देशी गाय संशोधन केंद्राला नुकतेच अजित पवार यांचे नाव देण्यात आलेले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन तसेच दूध, दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अजितदादा पवार देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. बारामती येथील आयुर्वेद रुग्णालयाला देखील अजित पवार यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा. देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. बिहारचे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाण्याचा निर्णय कोणत्या नेत्याने घेतलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लालू प्रसाद यादव, पर्याय क्रमांक 2 तेजस्वी यादव, पर्याय क्रमांक 3 नितीश कुमार आणि पर्याय क्रमांक 4 रामविलास पासवान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नितीश कुमार. तर नितीश कुमार आता नुकतेच राज्यसभेवर त्यांची निवड झालेली आहे. नितीश कुमार बिहार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर ते जाणार आहेत. राज्यसभासाठी त्यांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे आणि नुकतेच मागे काही महिन्यापूर्वीच बिहारची निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला अतिशय घवघवीत अशी यश मिळालेले होते आणि त्यानंतर काहीच महिन्यामध्ये त्यांनी आता राजीनामा देऊन आता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न. राजस्थान सरकारने माउंट अबू या ठिकाणाचे नवीन नाव काय ठेवलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अबूपूर, पर्याय क्रमांक 2 अबूनगर, पर्याय क्रमांक 3 अबूगड की पर्याय क्रमांक 4 अबुराज. तर यासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अबुराज. राजस्थान सरकारने नुकतीच 3 स्थळांची नावे ही बदललेली आहेत. राज्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी माउंट अबूचे नाव अधिकृतपणे बदलून आता ते अबुराज असे केलेले आहे. याची घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ही केली. माउंट अबूसोबतच इतर 2 शहरांचीही नावे बदलण्यात आलेली आहेत. जहाजपूरचे नाव बदलून यज्ञपूर असे करण्यात आलेले आहे, तर कामनचे नाव बदलून कामवन असे करण्यात आलेले आहे. स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर करणे आणि या ठिकाणांचे मूळ ऐतिहासिक व पारंपरिक ओळख पुन्हा प्रस्थापित करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही? विनोद तावडे, रामदास आठवले, माया येवनाते की पार्थ पवार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पार्थ पवार. इथे कन्फ्युजन होऊ शकतं कारण ॲक्च्युली ह्या चारही जणांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु भाजपकडून फक्त तिघे जण हे आता राज्यसभेवर जाणार आहेत. या प्रश्नातील आपण आता एकंदरीतच या संदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्यसभेची आता नुकतीच निवडणूक आता जाहीर झालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागा आहेत आणि महाराष्ट्रातून एकूण 7 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड देखील आता झालेली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून स्वतः शरद पवार, भाजपकडून 4 जणांची राज्यसभेवर निवड झालेली आहे. त्यातील केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले, त्यानंतर विनोद तावडे, रामराव वडकुते आणि नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते हे आहेत.
त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेना या पक्षाच्या प्राध्यापिका ज्योतिताई वाघमारे ह्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून पार्थ पवार हे आता राज्यसभेवर गेलेले आहेत. तर लक्षात ठेवा हे 7ही जण आपल्यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, डिजिलॉकर पायलट प्रकल्पासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? जपान, ब्राझील, केनिया की ऑस्ट्रेलिया? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केनिया. भारत केनिया डिजिटल सहकार्य आता नुकतेच सुरू झालेले आहे आणि यामध्ये डिजिलॉकर पायलट करार हा करण्यात आलेला आहे. भारत आणि केनिया यांनी डिजिलॉकर पायलट प्रकल्पासाठी अंमलबजावणी चौकट करार केलेला आहे. हा करार एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात आलेला होता. केनियामध्ये डिजिलॉकर पायलट प्रकल्प सुरू करणे आणि दोन्ही देशांमधील डिजिटल सहकार्य मजबूत करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. भारतातील डिजिलॉकरचे वैशिष्ट्य काय? तर 50 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते हे डिजिलॉकरचे आहेत. 9 अब्जाहून अधिक डिजिटल कागदपत्रे यामध्ये जारी करण्यात आलेली आहेत. तसेच 2000 पेक्षा अधिक सेवांमध्ये याचा वापर देखील करण्यात येत आहे. त्यामुळे लक्षात घ्या भारत आणि केनिया या 2 देशांदरम्यान हा डिजिलॉकर संदर्भात करार झालेला आहे. आपला प्रश्न सरळ सरळ असा विचारण्यात येऊ शकतो की डिजिलॉकरसाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर असेल केनिया. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. राजस्थानमधील जहाजपूर या शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. काही वेळापूर्वीच आपण या संदर्भात माहिती पाहिली आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 यज्ञभूमी, पर्याय क्रमांक 2 यज्ञपूर, पर्याय क्रमांक 3 यज्ञनगर की पर्याय क्रमांक 4 यज्ञधाम. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.